श्रीकृष्ण म्हणतात, चांगली माणसे दुःखी का, पापी पाखंडी माणसे सुखी का. ईश्वर जे करतो ते चांगल्यासाठीच करतो. एकदा यमदेवाने आपल्या एका दूताला पृथ्वीवरती पाठवलं होतं. एका स्त्रीच्या मृत्यूनंतर गतीचं कार्य त्याच्यावरती सोपवलं होतं. तो तिथे पोहोचला, पण तो मात्र थोडासा संभ्रमामध्ये पडला. त्या स्त्रीला 3 लहान मुली होत्या. त्या मुली रडत होत्या. त्यांचे वडील तर खूप आधीच देवाघरी गेले होते. आता आईविना या मुली देखील अनाथ होणार. हे सर्व बघून त्या देवदूताला त्या मुलींची दया आली आणि तो त्या स्त्रीला आपल्याबरोबर न घेता रिकाम्या हाताने यमराजांकडे आला व सर्व परिस्थिती यमराजांना सांगितली. ते ऐकून यमराज भडकले. तू काय स्वतःला परमेश्वर समजतोस का? प्रत्यक्ष परमेश्वर सुद्धा निसर्ग नियमांमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. मग तू कोण मोठा लागून गेलास? त्या स्त्रीचा मृत्यू अटळ आहे. मी दुसऱ्या दूतांना पाठवून हे काम करीनच. पण आता तुला मात्र मी सांगितलेल्या आज्ञेची पूर्तता न केल्याचं फलित म्हणून शिक्षा भोगण्यासाठी पृथ्वीवरती जावं लागेल. व जोपर्यंत तू स्वतः 3 वेळा मूर्खपणा करत नाहीस व स्वतःच्या मूर्खपणावरती स्वतःच हसणार नाहीस, तोपर्यंत तुझी सुटका होणार नाही. तू इथे परत येऊ शकणार नाहीस. इथे एक गोष्ट समजून घेऊया की दुसऱ्याच्या चुका व मूर्खपणावरती सर्वच माणसे हसतात, पण स्वतःच्या मूर्खपणावरती हसण्यासाठी मात्र आपल्याकडे तितकं धैर्य आणि हिंमत असावी लागते. तो दूत शिक्षा भोगण्यास तयार झाला. यमलोकातून त्याला जमिनीवरती वस्त्रहीन अवस्थेमध्ये ढकललं गेलं. तेव्हा समोरून एक चर्मकार येत होता. थंडीचे दिवस होते म्हणून तो आपल्या बायको आणि मुलांसाठी गरम कोट व ब्लँकेट्स खरेदी करण्यासाठी बाजारात चालला होता. त्याने त्या वस्त्रहीन देवदूताला बघितलं. त्याला त्याची दया आली व त्याने आपल्या घरातील मंडळींसाठी कपडे न घेता त्या माणसासाठीच कपडे व ब्लँकेट वगैरे खरेदी केलं. व नंतर अचानक त्या चर्मकाराला काय वाटलं देव जाणे. तो त्या देवदूताला म्हणाला, अशा घरदार नसलेल्या अवस्थेत तू कसा काय जगणार आहेस? माझ्या घरी चल, काही दिवस राहा. माझी पत्नी तुला बघून चिडचिड करेल, पण तू मनाला लावून घेऊ नकोस. काही दिवसांनी ते सर्व काही ठीक होईल. तो त्याला घेऊन आपल्या घरी आला. आता त्या चर्मकाराला हे माहीत नव्हतं की आपण कुठल्या व्यक्तीला आपल्या घरी नेत आहोत. ना त्याच्या पत्नीला समजलं की आपल्या घरी या मनुष्याच्या रूपात कोण आलेला आहे. त्याची ओळख करून देत चर्मकारानं सांगितलं, हा काही दिवस आपल्याकडेच राहणार आहे. घरी आलेल्या पाहुण्याला बघून त्या चर्मकाराच्या पत्नीचं डोकं सटकलं. त्याच्या समोरच ती ओरडून म्हणाली, इथे आपल्याला खायला काही नाही आणि त्यात भरीत भर म्हणून तू ही बॅग का मागे लावून घेतलीस? आणि हे ऐकून तो देवदूत पहिल्यांदा जोरजोरात हसला. त्या चर्मकाराला आश्चर्य वाटलं की ती तुला एवढं बोलत आहे आणि तू मात्र त्यावरती हसत आहेस. त्यावरती तो देवदूत म्हणाला, अशा प्रकारच्या अजून 2 घटना झाल्यावरती व त्यावरती मी हसल्यानंतर मी तुला या प्रश्नाचं उत्तर देईल. आजच्या घटनेवरती देवदूत हसला, कारण त्याच्या पत्नीला हे माहीत नव्हतं की तिच्या पतिराजांनी ज्याला आपल्या घरी आणलं आहे तो काही सामान्य मनुष्य नसून त्याच्यामध्ये दैवी शक्ती आहे, ज्याच्या पदस्पर्शाने पुढील काही दिवसातच त्यांचं भाग्य उजळणार आहे. मनुष्याचे विचार किती सीमित व स्वार्थी असतात. ना हम उतना ही देख लेते हैं जितना हमें ऊपरी तर पर दिखता है. नियति के मन में तो कुछ और ही होता है.
पत्नीला आपल्या मुलांसाठी गरम कोट व ब्लँकेट न घेतल्याचं दुःख होतं. जो खो गया उसे देख रही थी, जो मिला है उसका क्या, उसका उसे तो अंदाजा ही नहीं है. मुफ्त घर में एक देवदूत आया है. 7 दिवसातच देवदूत चांभाराचं सर्व कसब शिकला व देवदूताने बनवलेले चांबड्याचे बूट एवढे लोकप्रिय झाले की जो तो त्याची स्तुती करू लागला. देवदूताच्या कौशल्यामुळे हळूहळू तो चांभार धनवान होऊ लागला. अवघ्या 6 महिन्यातच त्याची अशी ख्याती पसरली की ह्या चांभारासारखा बूट कोणीही बनवू शकत नाही. अन्य देशातील राजांचेही जोड बनवण्याचे काम आता या चांभाराकडे येऊ लागलं व त्याच्या घरामध्ये अपार संपत्ती येऊ लागली. दिवस, महिने, वर्ष पुढे सरकत होते. एकदा असं झालं, सम्राटाचा एक अधिकारी त्या चांभाराकडे आला. त्यानं एक कातडं सोपवलं व म्हणाला, हे खूप दुर्मिळ व महागडं कातडं आहे. तुझी कारागिरी सम्राटांना पसंत आहे, म्हणून सम्राटांनी तुझ्याकडे हे कातडं आपले बूट बनवण्यासाठी दिले आहेत. चूक झाली तर सम्राट क्षमा करणार नाहीत, लक्षात ठेव. सम्राट यांच्या पायाकरिता बूट बनवायचे आहेत, स्लीपर नाही, अधिकाऱ्याने स्पष्टपणे खडसावून सांगितले. रशियामध्ये मृत व्यक्तीला स्लीपर घालून स्मशानात नेण्याची प्रथा होती. चांभाराने सुद्धा देवदूताला बजावलं. हे बघ, सम्राटाच्या पायांकरिता या दुर्मिळ कातड्यांचे बूट बनवायचे आहेत, स्लीपर नाही, व कातडं सुद्धा बुटाच्या मापापुरतंच आहे. काही गडबड झाली तर नसती आपत्ती ओढवेल. एवढं निक्षून सांगूनही देवदूताने स्लीपर्स बनवल्या. चांभाराने त्या बघितल्या आणि मग तो इतका क्रोधित झाला की त्यानं देवदूताला काठीने झोडपून काढलं. तू मला आता फासावर लटकवणार आहेस का? इतक्या वेळा मी तुला बजावलं तरी तू स्लीपर का बनवल्यास? देवदूत मात्र जोर जोरात हसू लागला. तेवढ्यात सम्राटाचा अधिकारी आला व तो त्या चांभाराला म्हणाला, बूट नको आहेत, स्लीपर बनव. आपल्या सम्राटांचं कालच देवाज्ञा झाली आहे. उद्या त्यांचा अंत्यविधी आहे. भविष्य अज्ञात असतं व आपलं गतकाळातील अनुभवांवरती जगत असतो. काल सम्राट असताना बुटासाठी आटापिटा होता, आज स्लीपर हवी होती. चांभाराने लगेच त्या स्लीपर दिल्या. अधिकारी निघून गेल्यावरती चांभार देवदूतांच्या पाया पडून क्षमा मागू लागला. मी तुला उगाच मारलं. देवदूताने शांतपणे सांगितलं, अरे, यात तुझा काहीही दोष नाहीये. मी माझ्या कर्माची शिक्षा भोगतोय. आज दुसऱ्यांदा देवदूत हसला, कारण भविष्य अज्ञात आहे व आपण विनाशी इच्छांच्या मागे धावत सुटलो आहोत. आपण साध्या घटनांमध्ये सुद्धा चिडचिड, राग करत बसतो. मृत्यू घटिका काळ समीप असताना जीवनाचं गणित बांधत राहतो व नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच असतं. देवदूताला जाणवू लागलं, त्या 3 अनाथ मुलींचं भविष्य काय झालं असेल. हा अनाठाई विचार मी करत होतो. काही दिवसातच तिसरी घटना घडली. या चांभाराकडे एका धनाढ्य घराण्यातील वृद्ध स्त्री आली व तिच्याबरोबर 3 सुंदर युवती आल्या. 3ही युवतींचं लग्न ठरलं होतं. त्यांच्यासाठी उत्तम चढावांचे जोड बनवून हवे होते. देवदूताने 3 मुलींना पाहता क्षणी ओळखलं. ह्याच त्या 3 मुली होत्या ज्यांच्या मृतप्राय आईकडे बघून त्याला दया आली होती व नियतीमध्ये स्वतःहून केलेल्या हस्तक्षेपामुळे तो आज ही शिक्षा भोगत होता. त्या 3घी जणी अतिशय सुंदर व समृद्ध दिसत होत्या. देवदूताला उत्सुकता वाटली. त्याच्याबरोबर जी वृद्ध स्त्री आली होती ती कोण आहे? वृद्ध स्त्रीला विचारल्यावरती तिनं सांगायला सुरुवात केली, ह्या मुली माझ्या समोरच राहत होत्या. यांची आई त्या अगदी लहान असतानाच देवाघरी गेली. ती अतिशय दारिद्र्यामध्ये दिवस कंठत होती. तिच्या पश्चात
या मुलींचं कसं होणार? मला त्याची दया आली व या तिघींना मी दत्तक घेतलं. मलाही संतान नव्हती. मी स्वतःच्या मुलींप्रमाणे ह्यांचं पालनपोषण केलं व आता सम्राटाच्या राजपुत्रांशी या तिघीजणी विवाहबद्ध होणार आहेत. हे ऐकल्यावरती देवदूत तिसऱ्यांदा व शेवटचा हसला. त्यानं चांभाराला स्वतःच्या हसण्याचं कारण सांगायला सुरुवात केली. आज जर त्या 3 मुलींची आई जिवंत असती तर ह्या तिघीजणी दारिद्र्यात खितपत पडल्या असत्या. पण आता आई नसल्याने वृद्ध स्त्रीला दया आली व तिच्या संपत्तीचा त्यांना वारसा मिळाला. तिघीजणींनी समृद्धी उपभोगली. तसेच वृद्ध स्त्रीला संतान सुख मिळालं. देवदूताने सांगितलं, मी चुकलो होतो. नियती ही माझ्यापेक्षा सूत्रबद्ध व योग्य आहे. तिच्या कार्यामध्ये मी हस्तक्षेप केल्याने मला जी शिक्षा मिळाली होती ती आज पूर्ण झाली. आता मी तुझा निरोप घेतो. एवढं बोलून तो देवदूत पाहता पाहता तिथून अदृश्य झाला. कथा जरी इथे संपली असली तरी त्याचा सारांश मात्र कायम आपल्याबरोबर ठेवायचा आहे. एकंदरीत सध्याचे वातावरण व काहींचे अपमृत्यू, देह हत्या बघून बऱ्याच जणांच्या मनात हा प्रश्न येतो की इतक्या तरुण वयात ही व्यक्ती का गेली? त्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबाचं, त्याच्या मुलाबाळांचं काय होणार? काही जण तर या घटनांकरिता चक्क परमेश्वराला दोषी ठरवतात. म्हणे त्याला जर न्यायचं होतं तर हॉस्पिटलचा खर्च, इतक्या यातना का दिल्या? ज्या ईश्वराचं वर्णन आपण प्रेमाचा सागर, कृपाळू असं करतो, तो आपल्याच मुलांची अशा निष्ठुरपणे कशाला वागेल? मनाला येईल तसं स्वतः वागायचं, वाटेल तशा चुका करायच्या व शिक्षा भोगताना मात्र प्रेमळ परमेश्वराला अशी दूषणं लावायची. हा करंटेपणा कशासाठी? वरील सर्वांचे एकमेव उत्तर म्हणजे कर्मसिद्धांत. परमेश्वर कर्मामध्ये कधीही ढवळाढवळ करत नाही, पण कर्मभोगाच्या दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग मात्र सुचवतो. आणि म्हणूनच तो म्हणतो, न धरी शस्त्र करी मी परिसांगीन, गोष्टी युक्तीच्या चार. जय हरी श्री कृष्ण.